म्हणजे आज जे तुम्हाला गोष्टीचा त्रास होतोय आज तो 20 ते 25 वर्षापासून होत आहे 25 वर्षापासून. बरोबर ना? हो. मग आता मला हे तुम्हाला सांगायचं आहे, मग ज्या वेळेस गेला आता मला कळलेलं आहे की नेमकी काय आहे तुम्हाला किंवा काय नाहीये, तो त्रास काय आहे किंवा काय नाही, कुठली ताकद आहे किंवा काय नाही, तर हे कळलेलं आहेच. पण मला तुमचं कार्य नीट करण्याच्या अगोदर हे लोकांना कळलं पाहिजे की नेमकी तुम्हाला त्रास होतोय काय. म्हणजे आपल्या जी महाराष्ट्रातली जी जनता आहे तर त्यापैकी कोणाला पण हे त्रास होत असेल. म्हणजे बाहेर दुसरी आज तुम्ही 25 वर्ष भटकलात तर तसे ते कोणी भटकू नये, बरोबर की नाही? म्हणूनच मला पूर्णपणे सांगा. मग ठीक आहे, मग त्यासाठी तुम्ही बाहेर इलाज करण्यासाठी गेलेच असते ना? लय इलाज केला पण कुठलाच इलाज झाला नाही. मग परमेश्वराने मला बुद्ध्या दिली आणि मग आंघोळ केली. आमची नणंद होती, आंघोळ घेतली आणि 12 महिने 13 महिन्याने आणि डोक्यात ऊन आहे काय नाही, जट्टा नाही काय नाही, कडकडीत बोलणं. पण मला त्रास होत होता, पण परमेश्वराने मला उठवलं आणि परत तिथनं थोडा 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 व्हायचं. म्हणजे असं बोलायचं, बरोबर, भान गेल्यावानी व्हायचं. पण तशीच रेटायचे मी. आपल्याला कुठलाच गुण नाही, कशाला जायचं कोणाकडं. पण हे पोरग काय घेऊ बसायचं वाय त्याच्या कानावर घातलं का चल इकडं चल तिकडं. मला काय पटायचं नाही, मला गुणच यायचा नाही. तर म्हणजे असं बघताकडं बरोबर, कुठं लिंबू टाक, कुठं ते उतारा दे, कुठं काय नुसकर बाय नुसकर. मला गुण येत नाही, कशाला करायचं. मरू दे म्हणायचे, कवा तरी मारायच्या. ही सच्च्यानं बोलते. बरोबर आहे. पण त्याच काय ते काय राहणार नाही, खटपट करतात. बरोबर आहे. मग परत असं करीत करीत आतापर्यंत आणलं बघा कसं तर. पण आता या 2 महिन्यात काही झेपणं हितनं तिथपर्यंत सारखं दुखायचं. आणि परत असं करीत करीत कसं तरी भेटलं मला. कशाचाच गुण कुठलंच गुण याचा नाही. म्हणजे मी जायचे नाहीच म्हणायचे, पण पोर मग तडफड करायचं. इकडे चल तिकडे चल, उतारा दे, कुठं काय न दे, कुठं बाय न दे. पण मला काय गुण आला नाही कुठलाच. बरं, तर आता मला तुम्हाला सांगायचं काय, लक्षात ठेवा. आज त्यांना 20-25 वर्ष झाले सर्व गोष्टी करतात, पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना 20-25 वर्ष जे आहेत ना, तर ह्या गोष्टी होण्याचं कारण काय किंवा काय नाही. आता